अभिजात मराठीसाठी स्वाक्षरी अभियान आणि प्रदर्शनाचा उपक्रम सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणार आहे। सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आणि याला जनतेचे पाठबळ मिळवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रदर्शन आणि एक स्वाक्षरी अभिजात मराठीसाठी हे स्वाक्षरी अभियान होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रदर्शन आणि अभियानाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष फमू शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले, साहित्यिक रंगनाथ पटारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे समन्वयक प्राध्यापक हरी नरके, सदस्य डॉक्टर श्रीकांत बहुलकर, डॉक्टर मैत्रेयी देशपांडे आदी मान्यवर स्वाक्षरी करून 3 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता करतील। नाणे घाटातील पहिला मराठी शिलालेख, गाथा सप्तशती हा मराठीतील पहिला ग्रंथ, वेरूळच्या कैलास मंदिरातील विजयस्तंभ आणि विविध काळातील महाराष्ट्रातील नाण्यांच्या प्रतिकृती प्रसिद्ध शिल्पकार विवेक खडावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनात पाहायला मिळतील। तसेच साहित्य संमेलनानंतर प्रतिष्ठानच्या वतीने पुणे शहरात एक स्वाक्षरी अभिजात मराठीसाठी हे अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। यावेळी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि घरोघरी जाऊन स्वाक्षऱ्या घेतल्या जातील। जनजागृती करण्यासाठी चित्ररथ बनवण्यात येणार आहे। या विषयावरील मान्यवरांची व्याख्याने, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात प्रचारपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम सुरू करावेत। यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि सर्व पक्ष प्रमुखांना पत्रे पाठवण्यात येणार आहेत। तसेच मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवण्यासाठी गट, तट, पक्ष यांना बाजूला सारून सगळ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन आमदार माधुरी मिसाळ यांनी यावेळी केले। केंद्राकडे एक दबावच तयार करून की आम्ही म्हणतो की आमची भाषा ही अभिजात दर्जाची आहे, ह्याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना तो दर्जा मिळाला। हे अभियान राबवण्यामागचा हा एकच उद्देश आहे। जरी हे अभियान आम्ही प्रतिष्ठानतर्फे सुरू केलं असेल तरी याच्या निमित्ताने मी सगळ्या राजकीय पक्षांना, सगळे साहित्यिक, विचारवंत, कलाकार सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की मराठी भाषेला हा दर्जा मिळवण्यासाठी त्यांनी या एक स्वाक्षरी अभिजात मराठीसाठी या अभियानात सामील व्हावं। पक्ष आणि हे सगळं बाजूला ठेवून महाराष्ट्रामध्ये मराठीचं जतन, संवर्धन आणि प्रबोधन व्हावं, यासाठी हे अभियानामध्ये सगळ्यांनी समाविष्ट व्हावं हे आव्हान मी या निमित्ताने करत आहे। मुळामध्ये प्रश्न 2 सगळ्यांनी मला विचारले की अभिजात दर्जा मिळण्यासाठी तुम्ही हा एवढा प्रयत्न करताय, त्याचा उपयोग काय? तर पहिली गोष्ट तर जी भाषा वापरातनं कमी कमी होत जाते ती भाषा नंतर नष्ट होते। ह्या जो आपण अख्खा इतिहास बघितला तर आपल्याला लक्षात येतं। मराठी भाषा ही अशा प्रकारे नष्ट होऊ नये, कारण मराठी भाषेतलं ग्रंथ, कला, वाङ्मय जे पण आहे ते सगळं संवर्धन करण्याची गरज असणार। म्हणजे आज कितीतरी ह्याच्यामध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे की हे साहित्य सर्वात बेस्ट साहित्य, मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठीचे जुने ग्रंथ, हे सगळं अतिशय सर्वोत्कृष्ट साहित्य आहे। आणि जर हा दर्जा आपल्याला मिळाला तर केंद्राकडनं आपल्याला 300 ते 500 कोटीचं त्याच्यामध्ये फंड मिळू शकतो सरकारला। आणि त्याच्यामधनं असं आम्ही सरकारला पण त्यावेळेस आव्हान केलं आहे, आम्ही युनिव्हर्सिटीला पण आव्हान असं केलेलं आहे की मराठी भाषेचे जे ग्रंथ आहेत त्यांचं डिजिटलायझेशन